तुमचं पोट व्यवस्थित साफ होत नाही, हे लक्षण जर तुमच्यामध्ये असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मलावरोध किंवा मलावष्टंभ हा आयुर्वेदातील एक अति महत्वाचा असा आजार आहे. हे लक्षण पण आहे आणि हा आजार पण आहे. मलावरोध किंवा मलावष्टंभ म्हणजे काय? तर पोट व्यवस्थित साफ न होणं, म्हणजे मलप्रवृत्तीच्या वेळी मलाचे खडे होणं, मल चिकट होणं किंवा मल पूर्णतः साफ न होणं, मल प्रवर्तन होण्यासाठी जोर करावा लागणं, दिवसभरामध्ये 5-6 वेळेस जावं लागणं किंवा जाऊन आल्यानंतर परत जाण्याची इच्छा होणं, हे सगळे जर लक्षणं असतील तर तुम्हाला मलावरोध किंवा मलावष्टंभ हा आजार आहे. आयुर्वेदानुसार प्रत्येक आजाराचं मूळ शोधणं हे फार गरजेचं असतं. कारण जर आपण त्या मुळावर घाव केला, मुळावर घाव घातला, म्हणजे ते मूळ काढून टाकलं, मूळ हेतू काढून टाकला, तर आजार हा 70% आत्ताच ठीक होतो. त्याच्यामुळे ह्या मलावष्टंभाचं मूळ कारण कशात आहे? तर आयुर्वेदानुसार अग्निमांद्य हे मलावष्टंभाचं मूळ कारण आहे. अग्निमांद्य म्हणजे जे आपलं जेवण पचवण्यासाठी जो जठराग्नी असतो, पोटामध्ये जे ऍसिड असतं ते मंद होतं. हा जठराग्नी मंद होतो आणि मग जे काही आपण खातो त्याचं योग्य पाचन होत नाही आणि ते पाचन न झाल्यामुळे अर्धवट पचलेला जो अन्न आहे, जो आहार आहे, तो बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो. मग तो अर्धवट पचलेला बाहेर निघतो किंवा मग अपणवायू जो पोटामध्ये असतो त्याचा प्रकोप होतो आणि मग मलाचे खडे बनतात. त्याच्यामुळे अग्निमांद्य होऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे. अग्निमांद्य टाळण्यासाठी सोपे उपाय: एकदा जेवल्यानंतर पुढचे 5 ते 6 तास काही खाऊ नका, अति प्रमाणात पाणी पिऊ नका. बरोबर ऐकले तुम्ही, मी बिलकुल विरुद्ध बोलतोय. खूप जास्त पाणी पिऊ नका. गरज असेल तेव्हा तुम्हाला त्याची लक्षण जाणवेल, तुम्हाला त्याची इच्छा होईल आणि मग तेव्हा तुम्ही पाणी प्या. विनाकारण बिस्लरी किंवा कोणती बॉटल सोबत घेऊन वरून 1-1, 1.5 लिटर पाणी पिणं हे आयुर्वेदाला मान्य नाही. जास्त पाणी पिणं याला आयुर्वेदाने अत्यंबुपान म्हणलेलं आहे आणि ते अग्निमांद्याचं एक मूळ कारण आहे. तिसरी गोष्ट, अति गुरू आहार घेणं, म्हणजे तळलेलं खाणं किंवा मग कंद खाणं, जसं की बटाटा आहे, रताळे आहे, ह्या गोष्टी खाणं, त्याच्यामुळे भूक कमी लागते. गोड पदार्थ जास्त खाणं. जर तुम्ही गुरू आहार घेतला असेल तर त्याच्यानंतर 5 ते 6 तास त्याला व्यवस्थित पचू द्या, तोपर्यंत काही खाऊ नका. आणि सगळ्यात महत्वाचं, संध्याकाळचं जेवण हे 7च्या आधी करायचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला अग्निमांद्य होणार नाही आणि आपण मोठ्या आजारांपासून स्वतःला थांबवू शकतो. धन्यवाद.